रुग्णसेवक तसेच शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत ज्यांनी अनेक आंदोलन केले आणि आंदोलनासाठी अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं करण्यासाठी बच्चूभाऊ कडू हे पूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. आणि असंच आंदोलन त्यांनी शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्यांच्या काही दिव्यांग विधवा महिलांना 6,000 मानधन देण्यात यावे, आपल्या संकल्प शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, अशा आंदोलनासाठी बच्चूभाऊ कडू यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुकुंज म्हणजे मोजरी आहे, या मोजरीमध्ये त्यांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. आपण हे पाहू शकता, हे सर्व पेंडल आहे जो बच्चूभाऊ कडू जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांसाठी त्यांनी अन्नत्याग आंदोलन इथं सुरू केलेलं आहे. त्यांच्या मागण्या आपण पाहिल्याच. त्यानंतर हा मोजरीमधला टोटल पेंडल आहे आणि हे शेतकरी जे वर्ग आहे ज्यांच्यासाठी इथं आंदोलन छेडलं ते तसेच जो महाराज बैल आहे की नाही, त्या बैलाचे प्रसिद्ध मालक जे आहेत ते निखिलभाऊ खाळे सुद्धा इथं आलेले आहेत. ते सुद्धा शेतकरीच आहेत. शेतकरी पुत्रच अशा आंदोलनाला सपोर्ट करू शकतो. जे पट प्रेमी आहेत त्यांना हा चेहरा बिलकुल सध्या गाजलेला चेहरा महाराज नावाचा जो बैल आहे तो यांचाच आहे. तो चेहरा सध्या गाजलेलाच आहे. आणि ज्यांना माहिती नसेल त्यांना सांगू इच्छितो की अमरावती जिल्ह्यातलं एक असं प्रस्ताव आहे की पटाच्या बाबतीत सध्या यांच्या सोबतीचा कोणी आपल्या अमरावती जिल्ह्यात नाही. आणि ते लढतात कशासाठी, जसे बच्चूभाऊ शेतकऱ्यांसाठी लढतात तसेच हे खाळेभाऊ आपल्या अमरावती जिल्ह्याचं कुठेतरी नाव झालं पाहिजे त्यासाठी या पट क्षेत्रात शंकर पटात. नमस्कार दादा, कसे काय आले बा? आता आपला जसा शंकरपट राहते तो एक छंद म्हणून शेतकऱ्यासाठी जोपले जाते, तसाच हा बच्चूभाऊनी जो उपक्रम राबवलेला आहे हा पण शेतकऱ्याच्या हितासाठी. पण तुम्हाला असं वाटत नाही का हो मामीन मी आलो का नाही तर एवढं बेकार वाटलं मला मनात म्हणून त्या टिकेत साहेबानं त्या टिकली बॉर्डर एक वर्ष आंदोलन केले हो, पण ज्या आंदोलनासाठी हा माणूस मरून राहिला ते शेतकऱ्याच्या घरी झोपून राहिले म्हणजे खरंच येईल हे परिपूर्ण आहेत काय. पण भेटलं बच्चूभाऊच्या इकडून की मग गप्पा घेतात बाबा आणि अशा आंदोलनाला सपोर्ट करत नाही. आता आम्ही पत्रकार म्हणून तर आलोच, पण शेतकरी म्हणून बा या बच्चूभाऊ कडूच्या आंदोलनाला सपोर्ट करा म्हणून आलो. तुमचं म्हणणं काय मग या आंदोलनात? या आंदोलनाचं असं आपल्या इकडच्या विदर्भातल्या शेतकऱ्याचं असं म्हणणं झालेलं आहे, आपल्या इकडचे जे शेतकरी आहे हे पक्ष पाहून काम करते. येईल कर्जमाफीचा हा मुद्दा पटते नाही पटत. आणि कोणाले आता सध्या शेतकरीले महत्वाचं म्हणजे कोणाच्या मामाचं लग्न आहे, जसं भाऊनं सांगितलं, कोणाच्या भाचीचं लग्न आहे, हे सध्या महत्वाचं झालंय. हा मुद्दा इतका महत्वाचा आहे शेतकऱ्याच्या हितासाठी, हा शेतकरीला समजून नाही राहिला. तसं आता ते सत्यपाल महाराज आली तर त्याची घेऊन घेतो थोडस. हे म्हटलं सत्यपाल महाराज आहेत, आता सत्यपाल महाराजांच्या बाबतीत कोणाला काही सांगायची जरूरत असते की बा हे कोण आहेत, काय करतात. असं हे सत्यपाल महाराज इथं आज या उपोषणाला भेटी करता आलेले होते आणि त्यांचं इथं प्रबोधन सुद्धा झालेलं आहे. एक मिनिट ते त्यांच्या समर्थकासोबत बोला, एक मिनिटात आपण त्याची मुलाखत घेऊ. हा टेंट आहे, हा जिथे बच्चूभाऊ कडू त्यांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. त्यांच्यासोबतच त्यांचे जे 35 पाल आहेत. म्हणजे महाराज सहसा महाराज लोक काय करतात, स्वतःच निर्माण अस्तित्व झालं की ते त्यांची चेलेचे पाटे तयार करत नाहीत. पण या महाराजांनी एक आपण गेल्यानंतर काय याचा प्रश्नच मिटून टाकला. त्यांनी 35 पाल तयार केले आणि त्या पालांची चुणूक तुम्ही पाहिल्याच. म्हणजे सत्यपाल महाराज जर तुम्हाला कुठल्या गावात कार्यक्रमाला मिळाले नाहीत प्रबोधन करण्याकरता तर त्यांच्या जे खालची पिढी आहे ती तयार झालेली आहे. आपण असे सत्यपाल महाराज तिकडे देऊ. जय गुरुदेव महाराज. जय गुरु. तुम्ही तर ते का तुम्ही विषयात बोलून राहिले. नाही आता तिकडे तुमच्या संग बोलायला की भेटलो नाही बा, आमचा आहे गाव नाही का गन्ना का फन्ना. 2-3दा विचार केला, एक जोडा भेटलो तुम्ही अकोटले. हो हो अकोल्याला भेटलो होतो. हो गावरानी फन्ना. हो आता हात चेहरा सरेले ओळखीचा, पण त्याच्या मागे 35 पाल आहेत म्हणते. पण आता 35 पालापर्यंत जायपर्यंत आपण पलाना महाराज बोला. बरं का तुम्हाला वाटत नाही का एवढं मोठे बच्चूभाऊ कडू हे शेतकऱ्यासाठी एवढं मोठं
उपोषण करू राहिले, पण शेतकरी आपल्या महाराष्ट्रातला उदासीन असं म्हणणं असं वाटत नाही का तिकीटच्या याच्यात 1 वर्ष त्यानं तिथं आंदोलन छेडलं पण ते जागेवरून हटले नाहीत. आता मी पत्रकार कमी शेतकरी जास्त म्हणूनच मी आता 2 दिवसासाठी मुक्कामी आलो. त्यात तुम्ही भेटले सुवर्ण संधीच झाली बाबा. आता लहानपणी तुम्हाला आम्ही माऊलीत आणत जा 3-4 डाव आले तुम्ही. बरं ह्या आंदोलनाच्या बाबतीत तुमचं मत काय? शेतकरी उदासीन आहे का? शेतकरीले तळमळ आहे, त्याले तकलीफ आहे, ते अडचणीत आहे, ते आत्महत्या करून राहिले. परंतु जेवढं स्पीड पाहिजे बच्चू भाऊच्या पाठीशी, आता तुम्ही पाहूनच राहिली तर पुऱ्या महाराष्ट्रातले लोक, अशी पुऱ्या महाराष्ट्रातले लोक आले, काही गेले, काही येऊन राहिले, काही उद्या येतील. म्हणजे आहे स्पीड. पण थोडं जसं क्रिकेटचा जल्लोष साजरा करायला किती जण मेले? 11 जण. 2-3 अजून गेले सण. त्या डुबकी लगाने को कितने लोग मर गए? बहुत लोग मर रहे. अहो तुम्ही पाटील आले तर गप्पा नसतात पण लोक हा इथं तो लाठी चार्ज होते गौतमीबाई आल्या तर. पण मुद्दा हा आहे की जे सत्य आहे, भांडणं करण्यात फुलगर्दी होईल, पण तरी त्या मानानं बच्चूभाऊच्या पाठीची लोक, कारण शेतकऱ्याचा प्रश्न आहे म्हणून एकदम जोरदार चालू आहे ना. आम्ही तर स्वतःहून आलो, संदीप पाल, रामपाल, पंकज पाल, उदय पाल, ह्या जे वेदांत पाल, जसे तुम्ही आले तळमळीनं की या बातम्या कव्हरेज करायला पाहिजे. हे नाव मस्त ठेवलं तुम्ही, गन्ना भन्ना. तुमचं नाव गणेश आहे का? गुरुवारी झाले काय? नाही, माय बापाला वाटते बा गुरुवारी झाला तर का जम बाबा, असं आहे. मी सत्यपाल मा बुडीनं तसंच ठेवलं की सहाचा हा खरा बोलला पाहिजे 99% युगात, कारण कठीण आहे. म्हणून गन्ना का फन्ना हे आपल्याला नाव लय आवडलं. हे चॅनल ऐकल्या जात नाही. हे चॅनल म्हटलं खपत नाही, पैसे घेत नाही. हे सर्वात मोठी खुबी आहे चॅनलची. मग ते विकल्या जात नाही म्हणून तर टिकाऊ नाही तर आतापर्यंत टाकाऊ झाले असते. सत्यपाल कोण जिवंत आहे? सत्याच्या पाठीमागाव कोणी टीका करा, वंदा अथवा निंदा, आमचा त्याचा धंदा. आणि बच्चू भाऊच्या पाठीमागा आमचं सुरूच राहील खंजऱ्या वाजून. पण असे कमीत कमी लोक आहेत हो, कीर्तनात म्हणा की असे नेत्या लोक म्हणा की ज्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला जातोय. असे तुम्ही एक बच्चू भाऊ कडू वाटतात. आता मला थोडस अजित पवारही वाटतात. ते बोलतात तर खरे बोलतात, पण आता ते राजकीय याच्यात आपण त्याच्यात पळाले पाहिजे नाही. पण असे काही लोक आहेत कीर्तन करा. तुम्ही इतके वर्षाचे कीर्तन म्हणाले पण जैले पटलं नाही, त्याला तुम्हाला चाकू मारला रस्त्याने कोण पटलं नाही, तुम्ही सत्य बोलता म्हणून. तरी तुम्ही तुमच्या वाणीवर कायम आहात. ही स्फूर्ती तुम्हाला कुठून येते? म्हणजे संत तुकडोजी महाराज, तुकाराम दादा ज्यानं मरेपर्यंत बायकोनी म्हटलं, हातात पैसा नाही घेतला, बायको नाही म्हटलं ना, आम्हाला बायको असूनही तरी आपण लाईन टाकतो केव्हा बाई खाली बघ. म्हणजे सांगायचं म्हटलं नियत खराब झाली. यायची नियत जाग्यावर होती. गाडगे बाबा घरीच आला बाबा, तरी गाडगे बाबा काय म्हणत, नाही मी येणार नाही, कोणत्या लोकाईले वाहून घेतले म्हणून मेल्यावरही तुम्ही ऐकता गाडगे बाबा. असा सत्यपाल मेल्यावरही ऐकतील, कारण 3 देवदान मा घरात, 2 देवदान, 1 नेत्रदान, रक्तदान. हा प्रचार प्रसार आहे माझा. पैशासाठी जगत नाही. माझी फी वगैरे जास्त नाही, कोणी कीर्तन घेऊ शकतो. मागच्या वर्षी तर घेतलं होतं मी. मग तुम्ही पैसे दिलते ना, जास्त मागितले का? मी मला खर्च घेतला, वाटप केलं. जय गुरु, आम्ही सुरू. बरं दुसरी गोष्ट अशी की बाकीचे महाराष्ट्र त्याचा चेले तयार करत नाहीत, पण तुम्ही 35 पाल तयार करून टाकले. माझे चेले नाहीत, आम्ही गुरु बंधू आहोत. तुकडोजी महाराज हा तुमचा मोठेपणा आहे. तुकडोजी महाराज यायनं कॅसेट ऐकून येते. अहो एवढंच नाही तर यायच्या आधार कार्डवरही संदीप पाल आहे, आधार कार्डवरही रामपाल आहे, 7-12वर आहे. सांगायचं म्हटलं आम्ही जुळलो या गुरुदेव माऊलीमुळं, तुकडोजी बाबामुळं, गाडगे बाबामुळं, फुले शाहू आंबेडकरामुळं. एक मी ओझरचं उदाहरण पाहिलं की 139 जणाला शंकरबाबा पापळकर, त्यांचं म्हणजे शंकरबाबा पापळकर त्यांनी वडिलाचं नाव दिलेलं आहे त्यांच्या मुलाला. तसंच इथे तुम्ही प्रत्येकाच्या कार्डावर पाल नाव दिलं. आता तुम्ही दिलं नाही, त्याची खुशी आहे. भाव सांगता भावा नाही तर नका. आमचं भाग्य आहे की सध्या यांच्यासारख्या
दैत्यबम लोकांचं आमच्या गन्नाका फन्ना युट्यूब चॅनलवर मुलाखती घेतल्या जातात. आता ते किती दिवस राहतील तो भाग वेगळा. आता शेवटी सजीव सृष्टीत मरण हे अटळ आहे. पण मरण अटळ असल्यावरही सत्यपाल महाराज जे जे लोक आहेत त्यांच्या स्मरणात राहतील हीच त्यांच्यासाठी मोठी गोष्ट. असे माणसं आपल्या महाराष्ट्रात निर्माण झालेले आहेत, होत आहेत, आणि त्यासाठी असे लोक या भूतलावर जास्तीत जास्त राहिले पाहिजेत ही ईश्वराने प्रार्थना करतो. धन्यवाद. बच्चू भाऊच्या आंदोलनाला प्रत्येक गावातून लोक या लवकर लवकर एवढी विनंती करतो, कारण शेतकऱ्याचं काम आहे, हे कोण या पक्षाचं आहे का? एवढी विनंती.